पाहिलं श्री दत्तकृपा 11 घोटीला आयोजित दत्तकृपा चषक 2026 ला जे टॉस का बॉस स्पॉन्सर करण्यात आलंय आणि त्यांच्याच माध्यमातून तेजसला दिला जातोय। कॅप्टन देखील आहे, या संघाचा कॅप्टन आहे, तारणार आहे, त्याला दिला जातोय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार। चला सिद्रुकवाडी संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि यस दोस्ती ग्रुप मानकूर आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या माध्यमातून आपण या दत्तकृपा चषक 2026 ला जो टॉस का बॉस हा सुसज्ज असं व्यासपीठ दिलंय त्याबद्दल आपल्या मनाच्या अंतःकरणापासून आभार असतील दादा। चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, तेजस मित्रा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। थोडा करा संघ लगेचच स्पीडअप करा, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि फलंदाज पाठवा लगेच सूरज लगेच, कारण आपल्याला अजून देखील 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं धावत जा सिद्रुकवाडी संघ, थोडंसं स्पीडअप करा, धावत जा मित्र धावत जा, रनअप घेऊन मैदानात जा, रनअप घेऊन प्लीज सहकार्य करा। आपण जर पाहतोय अनुभवतोय दत्तकृपा 11 घोटीला आयोजित दत्तकृपा चषक 2026 चा थरार पाहतोय अनुभवतोय। आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये आपण आज दैदिप्यमान असा सोहळा पाहतोय। कालच्या दिवसात सुरेख सुरुवात झाली, त्यामध्ये सलतेवाडी संघाने चांगला खेळ केला आणि आपलं नाव टॉप 3 मध्ये दाखल केलं। आजच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला आजच्या दिवसात जर आपण विचार केला तर सहारा 11 चाळकेवाडी हा संघ आपण जर पाहिलं तर दुसऱ्या गटातून गटातून आपण पाहिलं तर सहारा 11 चाळकेवाडी हा संघ क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरला होता। आता कोणता संघ तिसरा असेल जो दत्तकृपा चषक 2026 चा टॉप 3 मध्ये जाणारा संघ असेल? एका बाजूला आपण पाहिलं तर मोरिया 11 मस्करवाडी संघ या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या चेस करणारा संघ ठरलाय, म्हणजेच 58 धावा या संघाने चेस केल्या होत्या आणि इथपर्यंत पोहोचलेत। शेवटच्या चेंडू पर्यंत अक्षरशः ती मॅच आपल्याला थरारक मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती। सूरज चाळके सूरज मस्कर ही जोडी A1 जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्या जोडीने मॅच मात्र जिंकून दिली होती। शेवटच्या चेंडू पर्यंत ती मॅच गेली होती। आता मात्र यंगस्टर 11 सिद्रुकवाडी संघाकडे जर विचार केला लगातार ही तिसरी मॅच ते खेळत आहेत आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ जाईल पाहावं लागेल। आणि यंगस्टर सिद्रुकवाडीचा विचार केला ना 10 वेळा पराभव होऊ द्या, पण एकच विजय असा मिळवा ना की लोक तुम्हाला नेहमी लक्षात ठेवतील। आणि त्यांनी मेहनत केली आहे, जिद्द दाखवली आहे, चिकाटी दाखवली आहे आणि सुरेख असा प्रयत्न करत तृतीय फेरी जरूर गाठली आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तो म्हणजेच मस्करवाडीचा, जे लढत असतात ते रडत नसतात आणि जे रडत असतात ते कधी लढत नसतात। मागे खेचणारे पाय ओढत असतात, पण गगनभरेचा वेळ असणारे जिद्द कधी सोडत नसतात। ते तर अखेरच्या श्वासापर्यंत पाय रोवून धडपडत असतात आणि मस्करवाडी संघ आज अखेरच्या श्वासापर्यंत धडपडत इथपर्यंत आली आहे, तृतीय फेरीमध्ये आली आहे। कारण पाहिलं तर A1 जोडी सूरज वाळके आणि सूरज मस्कर यांनी कुठेतरी पेअर चेंज केले आणि त्यांना सुरेख अशी साथ दिली, ती म्हणजेच रुपेश सनुगले एक आयकॉनिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। त्याचबरोबर आपण करूयात विशेष
सन्मान आपण या स्पर्धेला वेळात वेळ काढून आपले प्रशांत वल्लम साहेब भाऊ आधारस्तंभ आहेत भाऊ आपल्या या दत्तकृपा चषक 2026 चे आधारस्तंभ आणि दत्तकृपा 11 घोटील या संघाचे आधारस्तंभ आपण जर पाहिलं तर प्रशांत वल्लम भाऊ हे आधारस्तंभ आहेत. वा बाई वा, चला सेलिब्रेशन करू नका, थोडस लगेच पंच थोडस त्यांना लगेचच आपण हे करायला सांगा. त्याचबरोबर आपण सांगितलं तर मांगले सर शिवसेना कोल्हापूर संपर्क प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे आणि या आज पाहिलं तर संपूर्ण गोटील गावातील म्हणजे दत्तकृपा 11 गोटील या संघाचा आधारस्तंभ आहेत. वल्लम भाऊ त्यांच्या महिलांतीला मान देऊन त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर मंगेश वल्लम दादा बीजेपी मंडळ अध्यक्ष त्यांचा देखील या ठिकाणी आपण करूयात सहर्ष स्वागत. त्याचबरोबर रामदादा वल्लभ समाजसेवक त्यांचा देखील करूयात आपण सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सुनील मेटे समाजसेवक त्यांचा देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर अनिल दादा मेटे हे देखील समाजसेवक आहेत. त्याचबरोबर गणेश वल्लभ साहेब दादा यांचा देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. जाऊयात क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या पटलावर घेऊन जातो आपल्याला, जिथे एका बाजूला मॅच चालू आहे ती म्हणजेच मोरया 11 मस्करवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच यंगस्टर 11 शिद्रुकवाडी. यस, त्याचबरोबर आपण सहर्ष स्वागत करूयात ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सुसज्ज असं टॉस्का बॉस हे व्यासपीठ देण्यात आलं. ते म्हणजेच दोस्ती ग्रुप मानखुर्द चे सर्व पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सर्व मेंबर्स असतील, त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो. कारण दादा पाहिलं तर आपल्यासारखे म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असं म्हणतात, आणि आपल्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. आणि आज आपल्या गावावरील प्रेमाखातीर आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. रुपेश दादा असतील, संतोष दादा असतील, महेश जाधव दादा असतील, यांचं देखील सहर्ष करूयात स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेने. महत्वाची विकेट सूरज वाळके मात्र डगआउटच्या दिशेने गेलाय. मात्र सूरज मस्कर अजून देखील मैदानात तळ ठोकून आहे. सूरज मस्कर मात्र तंबूच्या आश्रयाला, सूरज वाळके अजून देखील मैदानाच्या आतमध्ये तंबू ठोकून आहे. पाहिलं ना, वा बाई वा, सूर्य कसा फटका, आव ना देखत आव, फलंदाज रुपेश खाऊन गेलाय भाव. काय सूर्य कसा फटका, छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा. काय सूर्य कसा फटका पाहायला मिळाला. फलंदाजाचे स्टान्स जर पाहिला तर थोडासा फ्रंट फुटला आला, हाफ ट्रॅकर होता, त्याला उडवून दिला सीमारेषे पार, चेंडू गेलाय षटकार, आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 8 या आकड्यावर. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाल्याने 8 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडासा स्पीडअप ठेवा. दोन्ही पंच आपल्याला विनंती असेल, पवार सर, कुंभार सर, वेळ जास्त प्रमाणात दौडून देऊ नका, कारण अजून देखील पाहिलं तर 3 मॅचेस अजून देखील आपल्याला या चषकातील कव्हर करायच्यात. सेमीफायनल, फायनल आपल्याला या 3-3 ओव्हरच्या तरी मिनिमम पूर्ण करायच्यात, त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवा. पाहिलं तर आपण 4 वाजून 15 मिनिटं झालेत, अजून देखील आपल्याला 3 मॅच कव्हर करायच्यात. म्हणजेच जवळजवळ आपल्याला 1 ते 1.5 तास अजून 3 मॅचेस साठी जाणार, त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा. शिद्रुकवाडी संघ आपल्याला देखील विनंती करतो, आम्हाला देखील माहिती आहे की आपण 3 मॅच कंटिन्यू तिसरी मॅच खेळतायत, थोडेसे दमला असाल. आम्ही देखील आपल्या भावनांची कदर करतो, मात्र काय करणार, आम्ही देखील आयोजक आहेत, आयोजकांचा मान आपल्याला ठेवावा लागेल आणि कंटिन्यू मात्र आपल्याला खेळावं लागेल. तर आपण थोडासा स्पीडअप करायला सांगा. मॅच हलती जुलती ठेवायची आहे मॅच. संदीप, वा भाई वा, सूर्यकाशी गोलंदाजी, सूर्यकाशी गोलंदाजी, बॉलर बॅक ड्राईव्ह, सूर्यकाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं संदीपचा. अप्रतिम अशी गोलंदाजी. वा भाई वा, पॅडल स्वीप करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र पायावर जाऊन चेंडू आदळला आणि निर्धाव असा चेंडू पाहायला मिळाला. सूर्यकाशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज संदीपची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली.
चला सेलिब्रेशन करू नका मित्रांनो, आपापल्या जागेवर थांबा. तेजस आपण कॅप्टन आहात, थोडासा सहकार्य करा आयोजकांना आणि लगेच जो तो खेळ आपल्या जागेवर जाईल. पा सूरज वाळके गेला, सूरज मस्कर गेला. आता कोणता फलंदाज शिल्लक आहे? सॅम. वा भाई वा, नावातच सॅम. येस दादा, थोडंसं आम्ही आपल्याला डिस्टर्ब करतो कारण एक इनिंग मध्ये आपण इनिंग ब्रेक मध्ये एक इनिंग तरी आपण पाहावी अशी आमची इच्छा आहे. एक इनिंग तरी आमच्या प्रेमा खातीर आपण पहा अशी आपल्याला विनंती करतो दादा. 4 ओव्हरची मॅच आहे, दुसरी ओव्हर चालू आहे. पहा कॅचची संधी जरूर होती, यष्ट्यांच्या मागे खेळाडू तैनात जरूर होता. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय, 1000 जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही, शिवरायांचा सुटणार नाही, शिवरायांचा सुटणार नाही. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. सॅम आलाय रुपेशची साथ द्यायला. रुपेश एक आयकॉनिक खेळाडू आहे आणि रुपेशला आता मात्र या संघाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. स्कोअर 50 पार न्यावा लागेल कारण सिद्रुकवाडी संघ जर पाहिलं ना, पहिल्या मॅच पासून 43, 40, 58, 57, 54 50 पारचा स्कोअर आतापर्यंत चेस करत आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र त्याचा फुल टोल वसूल करता आलेला नाही. अक्षय नवीन फलंदाज आलाय, त्याच्याकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. प्रथमेश गोलंदाजी मार्क सूर्यरेखाचं क्षेत्ररक्षण. आपण जी मराठी भाषा बोलतो त्याचा जर विचार केला, मराठी भाषेचा विचार जर केला तर भारतातील एक प्रमुख इंडो आर्यन भाषा जी सुमारे 1,500 वर्षाचा समृद्ध इतिहास आणि साहित्य परंपरा लाभलेली ही भाषा आहे. भारतातील 3री सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आणि जगातील 10व्या क्रमांकाची भाषा जी महाराष्ट्र, गोवा आणि इतर अनेक प्रदेशात बोलली जाते. मराठी भाषेचा उगम विचार केला तर प्राकृत मधून म्हणजेच महाराष्ट्र आहे, जो प्राचीन आर्य भाषा आहे. मराठी साहित्याची परंपरा खूप प्राचीन भाग आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषेचा जर विचार केला ना तर भारतातील 32 भाषांपैकी एक आहे. तिला अविभाजित भाषेचा दर्जा देखील मिळालेला आहे. आपल्या मराठी भाषेचा जनक म्हणून कोणाला ओळखणे कठीण आहे, कारण मराठी भाषेचा विकास ना अनेक टप्प्यात झालाय. परंतु संत ज्ञानेश्वर महाराज, मुकुंदराज यांसारख्या कवीने भाषेला साहित्य आणि स्वरूपात आणले. तर केशवयुक्त म्हणजे कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते. तर BC मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. म्हणून बोलतो मराठी, चालतो मराठी, लाभले आम्हास बोलतो मराठी. मराठी भाषा आपल्याला गर्व आहे. 32 भाषांपैकी एक भाषा म्हणून आपण तिला ओळखतो. मॅच मध्ये जाऊयात, मॅचच्या दिशेने जाऊयात. संघाची धावसंख्या जर विचार केला आपण तर फक्त आणि फक्त 13 धावा धावसंख्येवर अजून देखील एखादा मोठा फटका आलेला नाही.
मारावा लागेल. रुपेश सनुगले रिव्हर्स अटेम्प्ट साठी ओळखला जातो, जाणला जातो. अपील केली आहे, अपील केली आहे, अपील केली आहे. अपील मात्र फेटाळली आहे का पाहावं लागेल. चर्चासत्र केलं जाईल, दोघांमध्ये चर्चासत्र होईल, दोन अंपायर मध्ये चर्चा केली जाईल. येस पंच आपल्यापर्यंत आमच्यापर्यंत निर्णय कळवा. येस पवार सर, निर्णय काय? नॉट आउटचा निर्णय सर. इथे काय करणार आहे, कटचं काय करणार आहे तुला कळणार आहे? नॉट आउट आहे. तेरा धावा धावसंख्येवर नॉट आउटचा इशारा. पंचांचा ऑनफिल्ड अंपायरचा जो इशारा तोच इशारा असेल. मोठे फटके मारावे लागतील या सामन्यामध्ये. जर संघाला सुस्थितीमध्ये न्यायचं तर मोठे फटके मारावे लागतील अक्षयला. आणि आज जर आपण विचार केला तर न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये वन डे सिरीज आजपासून सुरू झाली आणि स्कोर पाहिला तर 200 धावा 38 ओव्हर आणि 5 विकेट न्यूझीलंडच्या आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये जर विचार केला डेव्हिड कॉनवे 56 वर आउट झालाय, हेनरी निक्लॉस 62 धावांवर आउट झालाय, विल यंग आपण जायला तर 12 धावांवर, डेरिन मिचेल 35 धावा आणि ग्लेन फिनिक्स 12 धावांवर आउट झालाय. धावा कशा का येतील ते महत्वाचं आहे. धावा येणं महत्वाचं आहे, त्या कशा काय येऊ द्या, सिंगल येऊ द्या, डबल येऊ द्या, मात्र धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र रुपेशला आयकॉनिक पारी खेळावी लागेल. 4 चेंडू मध्ये 2 चेंडू तरी सीमारेषे पार घालवावी लागतील. येस आपण जर पाहिलं तर वेळात वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूल मधून देखील वेळात वेळ काढून आमचे आधारस्तंभ सन्माननीय प्रशांत वल्लम भाऊ हे आधारस्तंभ आहेत. ते म्हणजे दत्तकृपा 11 घोटील संघाचे आधारस्तंभ. पहा मोठा फटका आलाय का? येस येस येस, कुठेतरी लेट केलाय. आयकॉन खेळाडू आहे, आघाडीला आलेला फलंदाज आहे, कुठेतरी लेट पण थेट असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर आपण जाऊयात विशेष या स्पर्धेला विशेष भेट देण्यासाठी आलेले प्रशांत वल्लभ भाऊ आधारस्तंभ आपल्या या गोटील गावचे. त्याचबरोबर मांगले सर शिवसेना कोल्हापूर संपर्क प्रमुख, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मंगेश वल्लम सर दादा बीजेपी मंडळ आधारस्तंभ, त्यांचा देखील आपण करूयात सहर्ष आभार. त्याचबरोबर रामदादा समाजसेवक, त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर सुनील दादा मेटे समाजसेवक, त्याचबरोबर अनिल मेटे सर समाजसेवक आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर गणेश वल्लम साहेब दादा यांचं देखील सहर्ष स्वागत. तर त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस का बॉस सुसज्ज असा टॉस का बॉस हा मंच देण्यात आलाय, ते म्हणजेच दोस्ती ग्रुपचे रुपेश दादा, संतोष दादा आणि महेश दादा, आपले देखील मनाच्या अंतःकरणापासून आम्ही करतो या चषकामध्ये सहर्ष स्वागत. 25 धावा, एक मोठा फटका येतो ना. आता मॅच मध्ये काहीतरी चेसिंग टोटल राहील, कारण या आधीच्या मॅच मध्ये पाहिलं तर एका ओव्हर मध्येच तेजसने मॅच जिंकवली होती. मात्र तो वो पल दूसरा था, ये पल दूसरा है. वो टीम अलग थी, ये टीम अलग है असं म्हणायला हरकत नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 धावा. अजून देखील शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे 32 धावा संख्येवर आता पाहायला मिळत आहेत. एक धावेने धाव वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू, काय घडेल काय बिघडेल, बक्षीस पात्र फेरीचा हा चेंडू आणि एकच धाव म्हणजे 33 धावा झाल्यात आणि 34 धावांसाठी विजय असेल. सगळ्यात महागडे षटक या ओव्हरचा विचार केला तर येस आपण जाऊयात विशेष सन्मान सत्कार ज्यांच्या माध्यमातून आम्हाला वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आले तर पाहुण्यांचा करूयात आपण सहर्ष स्वागत. येस प्रशांत वल्लम साहेब भाऊ आधारस्तंभ श्री दत्तकृपा 11 घोटील या संघाचे त्यांचा केला जातो या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. येस त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या चषकासाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं चषक देण्यात आले त्याचा अमोलदादा पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील सहर्ष करूयात स्वागत. जाऊयात प्रशांत वल्लम भाऊ आधारस्तंभ आमचे या स्पर्धेचे आधारस्तंभ मांगले सर शिवसेना कोल्हापूर संपर्क प्रमुख त्यांचा देखील या ठिकाणी करूयात यथोचित असा सन्मान. मी महेश दादांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण करूयात मांगले सरांचा शिवसेना कोल्हापूर संपर्क प्रमुख त्यांचा करूयात आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान. पाहिलं तर संपर्क प्रमुख होणं सोपं काम नाहीये कारण शिंदे साहेबांच्या मनामध्ये जागा करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ती जागा मिळवली आपले भाऊ ते म्हणजेच आपण जर विचार केला तर मांगले सरांनी ती जागा बनवली आहे शिंदे सरांच्या मनामध्ये साहेबांच्या मनामध्ये आणि कोल्हापूर संपर्क प्रमुख हे पद त्यांच्याकडे आज पाहायला मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या कारण वेळात वेळ काढून आज या ठिकाणी मांगले सर आपल्या समोर मध्ये उपस्थित आहेत. धन्यवाद मांगले सर आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. त्यानंतर आपण जाऊयात प्रशांत वल्लम भाऊ आधारस्तंभ आमचे त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करूयात. यस चला सत्कार करूयात मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवून द्या. प्रशांत सरांसाठी देखील आपले आधारस्तंभ आहेत आपल्या दत्तकृपा 11 घोटील संघाचे आधारस्तंभ त्यांचा केला जातो या ठिकाणी जोरदार टाळ्यांचा स्वागत सन्मान करूयात. प्रेमाची मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण करूयात त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान. त्याचबरोबर आपण करूयात मंगेश वल्लम साहेब दादा बीजेपी मंडळ अध्यक्ष त्यांचा देखील आपण करूयात या ठिकाणी सूरज पवार साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित असा सन्मान. प्रेमाची मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण करूयात या ठिकाणी यथोचित असा त्यांचा सन्मान. टाळ्यांचा कडकडाट थांबून देऊ नका कारण पाहुणे आहेत आणि वेळात वेळ बिझी शेड्यूल मधून देखील या ठिकाणी वेळ काढून ते आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. त्यानंतर आपण जाऊयात रामदादा समाजसेवक त्यांचा देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. या रामदादा आपला देखील सत्कार केला जाईल. रामदादांचा निलेश दादांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत सन्मान. त्यानंतर आपण जाऊयात सुनील मेटे साहेब समाजसेवक त्यांचा देखील या ठिकाणी करूयात आपण प्रेमाची मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा करूयात सन्मान. त्याचबरोबर अनिल मेटे दादा समाजसेवक आहेत त्यांचा देखील आपण करूयात या ठिकाणी यथोचित असा सन्मान. अनेक वर्ष पाहिलं तर समाजसेवेचा वसा घेऊन या ठिकाणी ते आपल्याला गेलेले पाहायला मिळतात. घेतला वसा टाकू नको आणि दिला त्याला विसरू नकोस असं म्हटलं जातं आणि वसा जो घेतलाय समाजसेवेचा तो मात्र न विसरता समाजसेवा आमच्या नसानसामध्ये आहे असं दाखवून देताना पाहायला मिळतात अनिल मेटे सर. त्यानंतर गणेश वल्लम दादा यांचा देखील या ठिकाणी करूयात आपण यथोचित असा सन्मान स्वागत सत्कार आदर प्रेमाची मायाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा करूयात या ठिकाणी यथोचित सन्मान. मागची मॅच जिथे सोडली होती तेजसने तिथूनच पुन्हा एकदा रिस्टार्टचं बटन दाबलेलं पाहायला मिळत आहे. मागील मॅच मध्ये 2 षटकार मारून पहिल्या ओव्हर मध्येच मॅच 3 षटकार मारून पहिल्या ओव्हर मध्ये मॅच संपवली होती आणि आता देखील तेच करताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस कॉप बॉस हे सुसज्ज व्यासपीठ मिळालं
माफ करा, आपण जाऊयात ट्रॉफी सौजन्य ज्याने प्रथम आणि द्वितीय पारितोषिक दिलं ते सन्माननीय अमोल दादा पवार यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. दादा या आपला देखील सला सहर्ष स्वागत. मी यस मांगले सरांच्या शुभ हस्ते आपण करूयात या ठिकाणी अमोल दादांचा यथोचित सत्कार. एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य देण्यात आलं आपल्या गावातीलच पवार साहेबांचा या ठिकाणी करूयात मांगले सरांच्या शुभ हस्ते यथोचित असा सन्मान. जोरदार टाळ्या वाजवा द्या मित्रांनो, कारण एका दानशूर व्यक्तीच्या हातून दुसऱ्या दानशूर व्यक्तीचा आपण करूयात यथोचित असा सन्मान. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात. आपलं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. एक फोटो सेशन केलं जाईल. फोटो सेशन केलं संपूर्ण. मी विनंती 11 गोटील संघ आपण यायचं आहे. या ठिकाणी फोटो सेशन केलं जाईल दादांसोबत आणि वेळात वेळ काढून बिझी शेड्यूल मधून प्रशांत वल्लम साहेब, मांगले सर, मंगेश वल्लम सर, राम दादा, सुनील मेटे दादा, अनिल मेटे दादा आणि गणेश वल्लम दादा आपण वेळात वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूल मधून आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि त्या निवडणुकीच्या धामधूम मधून देखील वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या गावातील सर्व खेळाडूंवर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून दादा आपलं देखील सहर्ष आभार मानतो आणि धन्यवाद. असंच प्रेम या पुढील देखील आमच्या खेळाडूंवर आपलं राहू द्या असं म्हणतो. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते, 100 वाघांची ताकद मिळते, 100 वाघांची ताकद मिळते. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी नाच शिवरायांचा सुटणार नाही, नाच शिवरायांचा सुटणार नाही. घेतला वसा टाकू नको आणि असाच वसा आपण जो घेतलाय समाजसेवेचा दादा आपल्याला आभार असेल. आपण या ठिकाणी आलात, आमच्या खेळाडूंवर जे प्रेम दर्शवलं त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आपलं देखील आभार असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने वळूयात. हे चला सहारा 11 चाळकेवाडी संघ आपण यायचा आहे. आपला कॅप्टन पाठवायचा आहे. सलतेवाडी आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. हरीश दादा आपला कॅप्टन पाठवायचा. सलतेवाडी आपला कॅप्टन पाठवा. चाळकेवाडी आपला कॅप्टन पाठवा. युट्यूब पाहत असाल, लाईव्ह मॅच पाहत असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, मात्र युट्यूब पाहत असाल तर आपण नक्कीच या. सलतेवाडी संघ आपला कॅप्टन, त्याचबरोबर आपण पाहिलं तर चाळकेवाडी आपला कॅप्टन पाठवायचा आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 या आकड्यावर. विजयासाठी पाहिलं तर विजयासाठी करायचे आहेत 18 चेंडू आणि पाहिलं तर 16 धाव्यांची गरज. 18-16चं समीकरण आहे. अजून देखील मॅच ऑन आहे. 50-50 मॅच आहे. कारण या आधी पाहिलं तर मस्करवाडी शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच घेऊन गेली होती आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर जाधववाडीने देखील असाच फाईट बॅक दिला होता सलतेवाडीला.
शेवटच्या चेंडूवर मात्र अक्षय चलते. काय भन्नाट अशी बॅटिंग कालच्या दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली. यास आपण नक्कीच आभार मानूया ज्यांच्या माध्यमातून आपण टॉस का बॉस सुसज्ज व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळाले. दोस्ती ग्रुप मानकूर महिलांना दोस्ती म्हटलं तर मित्र आले. मित्र म्हटलं की आपण पाहिलं तर थंडीमध्ये गारव्यामध्ये ऊब जे देतात ते मित्र, आणि याच मित्रांच्या नावाने दोस्ती ग्रुप हा स्थापन केलाय. आणि तेच सर्व दोस्ती ग्रुपचे मेंबर आपण जर पाहिलं, रुपेश भाऊ असतील, संतोष भाऊ असतील आणि महेश भाऊ असतील, या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि मॅचचा आनंद घेत आहेत. मॅचचा मनमुराद आनंद घेतात. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगून जाते दादा मॅचचा आनंद घेत आहेत, मजा येते दादांना. आज भल्या भल्या संघांकडून आज क्षेत्ररक्षणामध्ये चुका होताना पाहायला मिळाल्या. ज्या संघांकडून कधी चुका झालेल्या आजपर्यंत पाहायला मिळाल्या नव्हत्या, त्या संघांकडून चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसात जर पाहिलं आपण, कोळेकरवाडी, छत्रपती 11 कोळेकरवाडी, त्यांच्याकडून क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाल्या. सलतेवाडी, परत मस्करवाडी नंबर 2, त्यांच्याकडून चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपण सकाळी पाहिलं तर मत्रेवाडी संघाकडून अनेक मिस्टेक झाल्या, क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या. त्याच्यानंतर आता पाहतोय मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1, कधी चुका न करणारा संघ, कधी क्षेत्ररक्षण त्यांचं टाईट गोलंदाजीवर मॅच काढणारा हा संघ आज क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतोय. मॅच संपलेला आणि मॅच मात्र फिनिश केली आहे आणि मॅच जिंकली आहे ती म्हणजे यंग स्टार 11 सिद्धूकवाडी संघ ठरतोय.